दिल्ली उच्च न्यायालयाचे एक न्यायाधीश सध्या वादात आलेत। या सगळ्याची सुरुवात झाली होळीच्या दिवशी लागलेल्या एका आगीमुळे। नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूया। जळालेला हा ढिगारा कचऱ्याचा नाही तर नोटांच्या बंडलाचा आहे। खोलीत सर्वत्र विखुरलेल्या या नोटांच्या बंडलावरून दिल्ली हायकोर्टाचे एक न्यायाधीश आता वादात सापडल्यात, ज्यावरून संपूर्ण देशात खळबळ माजली आहे। दिल्ली कोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घराशेजारच्या स्टोअरमध्ये सापडलेल्या नोटांच्या बंडलावरून सध्या आरोप प्रत्यारोप होत आहेत। समोर येत असलेल्या व्हिडिओवरून न्यायपालिकेच्या विश्वासार्हतेवर विरोधक प्रश्न उपस्थित करू लागलेत। यानंतर न्यायाधीश यशवंत वर्मा यांची दिल्ली उच्च न्यायालयातून अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयाने 3 जणांची समिती स्थापन करून नोटांची ही बंडलं कुठून आणि कशी आली याचा स्रोत काय याचा उलगडा करण्याचे आदेश दिले आहेत। नेमकं काय घडलं हे समजून घेऊयात। 14 मार्चला होळीचा दिवस होता। त्या दिवशी न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या सरकारी निवासस्थानातल्या स्टोअर रूमला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली। त्यावेळी न्यायमूर्ती वर्मा दिल्ली बाहेर होते। अग्निशमन विभागाने आग विझवल्यानंतर बंगल्याची तपासणी केली। त्यावेळी एका खोलीत मोठ्या प्रमाणात जळालेल्या नोटांची बंडलं सापडून आली। न्यायाधीश वर्मा यांनी आरोप फेटाळत हे आपल्या विरोधातलं षडयंत्र असल्याचं म्हटलंय। जळालेल्या नोटांचा माझा आणि कुटुंबियांचा काहीही संबंध नाही। जिथे नोटा सापडल्या ती खोली माझ्या निवासस्थानापासून वेगळी आहे। तिचं एक दार कर्मचाऱ्यांच्या क्वार्टर्समध्ये उघडत असल्यानं तिथं सर्वच जण जात असल्याचा दावा न्यायाधीश वर्मा यांनी केलाय। दरम्यान मीडिया रिपोर्टनुसार 2018 सालात देखील न्यायाधीश यशवंत वर्मा यांचं नाव एका घोटाळ्याशी जोडलं गेलं होतं। गाझियाबादमधल्या एका साखर कारखान्यातील अनियमिततेप्रकरणी सीबीआयनं वर्मांविरुद्ध FIR नोंदवला होता। त्यावेळी न्यायमूर्ती वर्मा त्या कंपनीचे गैरकार्यकारी संचालक होते। 2024ला कोर्टानं सीबीआयला पुन्हा एकदा तपासाचे आदेश दिले। मात्र सर्वोच्च न्यायालयानं तो आदेश रद्द ठरवल्यानंतर सीबीआयनं देखील तो तपास बंद करून टाकला। जस्टिस वर्मा के घर में जो कैश मिली है और कैश को आग लगी है, कैश जल गई है, वो एक वीडियो दिल्ली पुलिस कमिश्नर ने भी अपलोड किया है और चीफ जस्टिस ने भी अपलोड किया है। तो बहुत सी बातें सामने आ रही है ना, लेकिन ये किसके कार्यकाल में हो रहा है? न खाऊंगा न खाने दूंगा कहने वाले नरेंद्र मोदी जी के समय में घटना बाह्य सरकार, अनकॉन्स्टिट्यूशनल सरकार को भी समर्थन दिया सर्वोच्च न्यायालय ने। उसका कारण यही है। आमच्या न्याय व्यवस्थेचं आत्मा म्हणजे पारदर्शकपणा आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश जस्टिस वर्मा यांच्या बाबतीत झालेला प्रकार त्यांनी आपल्या वेबसाईटवरती प्रसिद्ध केलेला आहे। सामान्य माणसाचा त्या देशातील न्यायव्यवस्थेवरती विश्वास असला पाहिजे। याच्यातील एकावरचाही विश्वास जर सामान्य माणसा कमी झाला तर त्या देशात अराजकता येऊ शकते। जस्टिस वर्मांनी एक तर स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे। तुर्तास राजधानी दिल्लीमध्ये न्यायाधीशांवरून गदारोळ होत असताना इकडे महाराष्ट्राच्या विधानसभेत जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्रातल्या काही घटनांचा उल्लेख करत न्यायाधीशांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवलं होतं। अध्यक्षमध्ये कोर्टामध्ये तर मजाच चालू आहे। बीडला एक न्यायाधीश सस्पेंडेड इन्स्पेक्टर आणि सस्पेंडेड PSI आणि ते पण संतोष देशमुखच्या केसमध्ये त्याच्यावर दारू पीत बसलेत। अरे काय आहे की नाही भीती? नाशिकमध्ये कोकाटेंना बरतर्फ केला, निवडणूक लागली तर खर्च वाढेल। अरे तुम्हाला काय करायचंय? म्हणजे काय गुन्हेगारांना माफ करणार की काय तुम्ही? म्हणजे कोर्टामध्ये पण जे काय चालू आहे ते काय बरोबर नाही। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।